सख्या, ए सख्या, अरे रमेश, ये खाली आहे इकडे. अरे काय करत होता? अरे आपण अडण लोक शेती सोडून काय करणार. तुझं पण खरं आहे. काय लावले मग शेतात? कांदे लावले, कांदेच बघत होत. तू आला, ये बस सारा वेळ. का रे, पोरगी कुठे आहे तुझी? अरे ती गेली खालच्या शेतात. मी बाप लेक कधीतरी आराम करता का रे? अरे तिचं वय आहे का शेतात काम करायचं? अरे मी सांगतोय पण ती ऐकते कुठे. कोरोनामध्ये तिची आई गेली आणि मला सांगून गेली, पोरीची काळजी घ्या. मी तिची काळजी घ्यायची तर तीच माझी काळजी घेते. मुलीचा जास्त जीव बापावरच असतो. आणि खरंच सख्या, तू नशीबवान आहेस की मयुरी सारखी मुलगी तुला आहे. नाही तर आमचं पोर लहानपणापासून लाडाने वाढवलं, पण धडा आमचंच ऐकत नाही. खरंच सख्या, घरात एक मुलगी पाहिजे. तिचे एकदा हात पिवळे केले की मग मी सुटलो. मग मी चाललो वारीला. जाऊ आपण दोघे पण वारीला. तू कशाला? माझ्या मुलाच्या आत्ताच्या वागण्यावर मला असं वाटतंय ते लवकरच पाठवतील मला वारीला. बरं सख्या, शेतकरी मुलगा चालेल का तुझ्या मुलीला? चालेल ना. तिला तर शेतीची एवढी आवड, का नाही बोलेल? आहे का कोणी? अरे आहे ना, मुलगा एक नंबर आहे, निर्व्यसनी. ते म्हणतात ना ऍडव्हान्स शेतकरी, तसं आपल्या मुलीला शोभेल आणि दोघांचा जोडा एक नंबर वाटेल. खरंच रम्या, असं झालं तर लय बरं होईल. तिच्या आईला दिलेला शब्द पूर्ण होईल बाबा. अरे हा, नक्की असंच होईल. मी उद्याच त्यांच्याकडे जातो आणि ते हो सुद्धा म्हणतील. तू काही काळजी करू नको. चल चल. आणि हो, लग्नाची तयारी करून ठेव बरं का लवकर. चल. चल मग येतो. चल मी. हा चल. बाबा, कोण होते ते? रमेश काका होते ते. आणि तुला माहित आहे काय? अगं, तुझ्या लग्नासाठी त्यांनी एक छानसा मुलगा बघितलाय. काय हो बाबा, तुम्हाला माझ्या लग्नाची इतकी घाई? मी तुम्हाला आधीही सांगितलं आणि आताही सांगते, मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही.
अगं वेडाबाई, प्रत्येक मुलीला बापाचं घर सोडून जावंच लागतं. पण मी नाही तुम्हाला सोडून जाणार. बरं बाई, बघू आपण ते. परत शेतातलं सर्व काम झालं का? हो बाबा, सगळं काम झालं. आणि यापुढे तुम्ही शेतातलं काहीच काम करायचं नाही, सगळं मी सांभाळणार. ते आमिर खान दंगल पिक्चर मध्ये बोलतो ना, मारी छोरी छोरे से कम है का. हो ग बाई, तू मुलांपेक्षा कमी नाहीस. आता मला भूक लागली, चल जेवण बनव. 2 मिनिटात बनवून आणते. आता ही पोरगी 2 मिनिटात मॅगी बनवते की काय? नाही हो बाबा, मॅगी नाही बनवत आहे मी. मस्त बाजरीची भाकरी आणि वांग्याचं कालवण बनवते तुमच्यासाठी. पोरीचे कान लय तिखट आहे बुवा. भेंचोत का आता माझी मारतो का? तुझी मारण्यात मला तो आनंद नाही ना, नाहीतर तुझीच मारली असती झवाड्या. होय सम्या, त्या दिवशी दाखवली होती ना, तिला बोलाव ना. काय दिसते रे ती, घ्यायला मज्जाच येईल. हॅलो पूनम, हा समीर, बोल ना. काय करतेस? काही नाही, असेच बसले. तू कुठे आहेस? काय करतोय? मी कुठं असणार, मी घरीच आहे. ऐक ना, लय बोर झालंय, चल ना बाहेर जरा कुठे फिरायला जाऊन. नको रे, ऐक ना, आई बाबा पण घरी आहे. अगं असं काय करतेस? तुझं माझ्यावर प्रेमच नाही ना, मला भेटायला येऊ नाही शकत तू? अरे तसं नाही रे समीर, आई बाबा नाही सोडणार. प्रश्न विचारतील कुठं चालली म्हणून. नंतर भेटू ना आपण, प्लीज. हा ठीक आहे ठीक आहे, ठेव फोन. सावडी नाही बोलली रे. ना असा खेतो ना तू बघच. अरे पण भेंचो आता करायचं काय? आता काय समीर भाऊ, आपला हात जगन्नाथ. नवड्या, मला काही चुत्या समजला नाही बघ. आता दुसरी अरे ऐक, तिला बोल येताना एकटी येऊ नको, सोबत कुठल्या तरी मैत्रिणीला घेऊन ये, कारण की आता आमचा मूड पण झालाय. हॅलो साधना, कुठे आहेस ग? बोल ना समीर. ऐक ना, मला ना तुझी खूप आठवण येते ग. काय झालं? कुठे आहेस? अगं मी कुठे असणार, मी तर घरीच आहे. चल ना जाऊ कुठेतरी बाहेर निवांत. अरे कुठे जाणार? ऊन किती आहे. अगं तू माझ्यासाठी थोडंसं ऊन पण नाही सहन करू शकत का? हेच प्रेम आहे का तुझं माझ्यावर? अरे तसं नाही, नंतर भेटू ना. हा ठीक आहे, ठेव फोन. चल सम्या, आपण एकमेकांचे धरू आणि जाऊ. नाही भेंचोत, आता मी घेणार आणि तुम्हाला पण देणार. बघ अजून एक पाखरू आहे आपल्याकडे, पण एवढं खास नाही. ए पण पोरगी आहे ना, ती कशी असो तिला बोलाव, आता कंट्रोल होत नाही रे. हॅलो मयुरी. अरे समीर, बोल ना. हे बघ, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? हो आहे.
पण असं का बोलतो तू? बघ, मला तुला आज भेटायचं आणि ते पण आत्ताच. अरे एवढं काही? हो, तुझं माझ्यावर प्रेम असेल ना तर तू येशील. पण काय, तुला तुझ्या समीरवर विश्वास आहे ना? तू आहे रे समीर, पण हे बघ, पण बिन मला काय माहित नाही. मला तुला आज भेटायची म्हणजे भेटायची. मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं. बरं बाबा, आले. ठीक आहे, मी तुझ्या मोबाईलवर लोकेशन पाठवतोय, त्या लोकेशनला पोहोच. ओके, येते. बोललेलो ना, मी पण घेणार आणि तुम्हाला पण देणार. येते ती. हिच्यासारख्या काही पोरी आहे ना, एक नंबरच्या छोटे असतात. त्यांना आहे ना पोरगा ओळखताच येत नाही. याच्यामुळं काय होते, आपल्यासारख्यांची होते मज्जा. चला चला, आवरा पटकन, ती येते तिथं. काय ग मयुरी, कुठे चालली? अहो बाबा, आम्ही मैत्रिणीकडे चालले. तिचं काम आहे माझ्याकडे. अगं कोणती मैत्रीण तुझी? बाबा मी येते ना, तुम्हाला विश्वास नाही का माझ्यावर? बरं ये लवकर बाळा. हो बाबा. समीर, बघ ना मी आले आहे. तू बोलला होतास ना प्रेम असेल तर येशील. बघ, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि विश्वासही खूप आहे. सिगरेट आणि दारू पण पितोस? हो, दारू पिलो. माझं ना खूप मूड झालाय. चल, मला शांत कर. अरे असं काय करतोस तू? चल. हात सोड. मूर्ख आहेस का? माझ्यावर प्रेम करतोस ना? तुझं ना प्रेम बिम गेलं उडत आणि आता फक्त मलाच मित्रांना पण. या रे. समीर, समीर प्लीज, समीर सोड, सोडा मला, प्लीज, प्लीज सोडा, समीर, प्लीज सोडा, सोडा, सोडा ना मला, प्लीज सोडा, सोडा मला, प्लीज, सोडा ना. मी तुझ्या पाया पडते, असं नका करू, प्लीज, प्लीज मला सोडा ना. समीर, तू तरी ऐक ना या, प्लीज, प्लीज मला सोडा ना. मी बाबांना घरी खोटं बोलून आले
असं नका करू तुम्ही. प्लीज मी तुमच्या पाया पडते, असं नका करू प्लीज. प्लीज मी तुमच्या पाया पडते, प्लीज प्लीज असं नका करू प्लीज. समीर ऐक ना, तू तरी ऐक ना, असं नका करू ना प्लीज. मी घरी खोटं बोलून आले बाबांना, मला जाऊ दे ना घरी. जा इथून, जा इथून, मला जाऊ द्या. पहिला मी बरं का, पहिला आपण हे आयटम माझे पहिला करणार मी. अरे वेंचू झालं पण एवढा लवकर. अरे बेंचूत सम्या कांड झालाय, मेली वाटतं. ए काय बोलतोय, चला पळा इथून, चला. चला. अरे पळा काय, माझं बाकी ना, तुमचं झालंय. अरे मेली आहे ती, पळा इथून, आता पोलीस आपली लावतील. बरोबर, एक काम कर, आम्ही थांबतो इथं, तू जा आणि जाऊन मजा घेऊन जा. जा मी आहे, जा. मेली तर मेली, काय होते त्याला. अरे आपल्या इथे एवढे रेप केसेस झाले, कोणाला काही झालंय का, नाही ना. जाऊ दे ना, करू दे ना. अरे फाशी झाली तर काय फाशी, आपल्याकडे पैसा चिक्कार आहे, आहेत ना वकील बसवलेत ना तिथं, आपण होईल मॅनेज. चल, ते तर आहे. ते आहेत ना खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करायला. कशाला घाबरतोयस एवढा. सख्या, सख्या,
सख्या मयुरी बघ रे सख्या सख्या मयुरी काय बोलत नाहीये सख्या बघ ना मयुरी काय बोलत नाही ते बाळा बोल ना ग अगं बोल ना ग मयुरी ए बाळा अगं बाबा तुझा ए रमेश अरे सांग ना गेलं बोलायला तू त्या मुलाला नाही म्हणून सांग त्या मुलाला नाही म्हणून सांग परत माझ्या मुलाला अगं ए बाळा अरे पण तिला बोलायला सांग ना रे सख्यावर स्वतःला ते आता कधीच बोलणार नाही कारण ते आपल्याला सोडून दूर निघून गेले अगं बाबा बोल ना बाळा बोल ना ग बाळा अगं बोल ना ग. आणि मग त्या दिवशी मुलीचे शेवटचे कार्य उरकून सखाराम जीव देऊन स्वतःचेही आयुष्य संपवतो. आत्ताच मिळालेल्या बातमीनुसार एका मोटरसायकलला भर धाव धावणाऱ्या ट्रकने धडक दिली असता त्यात 3 जणांचा जागच्या जागी मृत्यू झालाय. त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा लगेच भेटली कारण देव ही अशा गुन्ह्याची शिक्षा हीच देणार आणि हीच शिक्षा जो कोणी असा गुन्हा करेल त्याला व्हायला पाहिजे. पण आपल्याकडे असो. आणि मला माझ्या सर्व मैत्रिणींना एक सांगायचं आहे की प्रेम करा, जोडीदार निवडा, पण जोडीदार ओळखायला शिका. जोडीदार समीर सारखा मिळाला तर तुमची पण मयुरी व्हायला वेळ लागणार नाही. आई वडिलांशी खोटं बोलू नका. आणि मी आई वडिलांनाही एक सांगेल की आपल्या मुलांवर लक्ष ठेवा. आपला मुलगा बाहेर समीर सारखा तर नाही ना.